नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपला जो मूग आहे तो मूग आज 1 महिना होऊन गेला आहे। 11 एप्रिलला 1 महिना झालेला आहे। याला पेर आपली 11 मार्चची झाली होती। आता याला पाणी देण्याचं नियोजन चालू आहे। हे छड्या आथरल्या आहेत स्प्रिंकलरच्या आणि आता याला जोडणी करत आहेत। विहिरीतून आलेला पाईप याला जोडत आहे। ही जी लाईन आहे ही लाईन काल संध्याकाळी भिजलेली आहे। आता जे स्प्रिंकलर दिसत आहेत ते आता हे जे आहे तर आपण ही लाईन जी आहे ते आता त्या लाईनला टाकत आहोत। तिथे 2 स्प्रिंकलर दिसत आहेत त्या लाईनला। हे बघू आपण किती भिजले ते, कारण उन्हाचा तडाखा भरपूर असल्यामुळे पाणी पण भरपूर लागत आहे। हे बघा काल संध्याकाळी भिजवलं आपण, ओल आहे चांगली। आता पूर्ण स्प्रिंकलर पलीकडे लावायचे। एक महिना झालेला आहे। 1 महिन्याच्या यानं वाढ पण आहे चांगली। अजून तर काही रोग ते कोणताही दिसत नाही इथं। अजून मावा किंवा अजून दुसरा इतर रोग कोणताही नाही। हे बघा, छडी नेण्यासाठी बच्ची कंपनी पण त्यांच्या वडिलांना मदत करू लागत आहेत। जे हलकी कामं आहेत जे ते त्यांची मुलं त्यांना मदत करतात। स्प्रिंकलर इथून तिथे ठेवणे आणि छडी पण। हे बघा, ऊन भरपूर पडत असल्यामुळे पाणी आपल्याला लवकर द्यावं लागतं आहे। आणि यावर्षी पाण्याची पातळी पण खूप खाली गेलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची भुईमूग लागवड आणि मूग ज्यांनी लागवड केली आहे त्यांची पाणी देण्यासाठी दमछाक होत आहे। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूच। तोपर्यंत जय जवान जय किसान। चॅनल आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।